कसे आहात सगळे एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आणि रेडी टू गो फर्स्ट डे फर्स्ट शो डेडपूल वर्सेस वुल्व्हरीन सकाळचा शो फर्स्ट डे फर्स्ट शो जाऊया बघायला. तर तिकडं हेल्मेट आणि रेनकोट दिला होता कारण की त्याला ट्रॅकिंगला कुठेतरी बाहेर जायचं होतं म्हणून तो बोला रेनकोट आणि हेल्मेट दे. भरपूर दिवस अरे नाही आई दादा घ्यायला गेले तुझा नंबर मुर्दों से नाजायज ताल्लुकात. मैं ऐसा नहीं हूँ, मैं ऐसा बनना नहीं चाहता. मैं क्या बनना चाहता हूँ? तुझे इसी वक्त मेरे साथ चलना होगा. तू है कौन? फिल्म का बाल कलाकार. तर आलोय घरी. तर डेडपूल वुल्व्हरीन पिक्चर. तर आधी नाश्ता बिष्टा करतो कारण की मी सकाळी काय खाऊन न गेलो आणि मग रिव्ह्यूला बसतो आणि मग सांगतो काय काय आणि काय कोणाचे मोठे मोठे कॅमिओ स्पेशल एंट्री आता नाश्ता करूनच सांगतो आता नीट व्यवस्थित. तर सकाळपासून मला आता वेळ भेटला रात्री आणि मूवी रिव्ह्यूसाठी झोपून उठलो. मग जाम कंटाळलेलो आणि त्यात आज रेड अलर्ट होता. मुंबईमध्ये फक्त रेड अलर्टच्या दिवशी पाऊस नसतो. म्हणजे जेव्हा जेव्हा रेड अलर्ट सांगतात कुठलाही अलर्ट सांगतात तेव्हा कायच होत नाही मुंबईत. तेव्हा पाऊस त्यांची थट्टा करतो. तर या टॉपिकवरती आपल्या टॉपिकवर म्हणजे मूवी रिव्ह्यूवरती. तर अनएक्सेप्टेड होती मला मूवी. ज्या माइंडसेटने मी गेलो होतो बघायला तोच काहीतरी वेगळाच होता. म्हणजे काहीतरी वेगळं मला वाटलं होतं आणि काहीतरी वेगळंच असं बघायला भेटलं. आणि जे जे एक एक कॅमिओ होते म्हणजे आता स्पॉइलर आहे पण ते समजून घ्या. एक तो मोठा म्हणजे कॅमिओ आहे तो नाही सांगत पण बाकीचे आहेत. एक्समॅन जर तुम्ही पिक्चर बघितले असाल एक्समॅनचे म्हणजे मार्वेलचे दोन म्हणजे जुने एक्समॅन म्हणजे एक्समॅन वुल्व्हरीन आणि तर त्याच्यामध्ये जे एक्समॅन होते म्हणजे मोठे मोठे म्हणजे जे फेमस होते तर त्या सगळ्यांचा कॅमिओ आहे. नावं नाही घेणार मी आता कुणाची पण एक हिंट देऊन ठेवतो फक्त. आणि परत त्यानंतर भरपूर कॉमेडी आहे. डेडपूल माहितीच आहे अडल्ट जोक 18+ मूवी आहे ऑलरेडी ती. आणि त्याच्यानंतर भरपूर म्हणजे प्रत्येक एक डायलॉगमध्ये प्रत्येक एक ॲक्शन मुवमेंटमध्ये हसवायचं म्हणजे कंटिन्यू हसतात थिएटरमध्ये लोक. म्हणजे कोण म्हणजे असं शांत बसलेलं नाही. टाळा वाजवतात ओरडतायत परत हसतायत भरपूर. असा एक माहोल वातावरण होतं एकंदर सगळ्या थिएटरमधलं हॉलमधलं. आणि त्याच्यानंतर पण मार्वल फॅन आहे म्हणून लास्टपर्यंत कोणच उठलं नव्हतं सीटवरून. नावं पडली एंड झाला आणि त्याच्यानंतरचा एक म्हणजे मार्वलची मूवी आहे म्हणजे पोस्ट क्रेडिट सीन हा असतोच. तर कोण उठायला तयार नाही अक्षरशः. मग जेव्हा तो सीन झाला त्याच्यानंतर थिएटरमधला तो माणूस आला की हो गया आहे खतम दो नाही आहे एक ही आहे असं बोलणं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळे म्हणजे जेवढे आतमध्ये बसलो होतो तेवढे सगळे जण मग बाहेर आलो. तर एकंदर असं होतं आत्ता हा पिक्चर डेडपूल अँड वुल्व्हरीन. तर मार्वलचा हा एक म्हणजे असा एक टर्निंग पॉईंट होता कारण की ह्या अगोदरचे जे पिक्चर आले मल्टीवर्सचे त्याच्याबद्दल पण बोललेलं आहे भरपूर.
आणि प्रत्येक एक ह्याची डेडपूलनी मजा घेतला नाही. तर तुम्ही पण जा नक्की. यंगस्टर असतील जे मार्वल डीसीचे फॅन असतील, तर असं काय नाही की डीसीचं नाही म्हणून मार्वल तर म्हणून डीसी, तर तुम्ही जाऊन नक्की बघा. सुपर हिरो मूवी आहे आणि एक भरपूर म्हणजे वर्षानंतर वोल्व्हरीन हा दिसला आहे आणि ते पण एकदम कॉमिक ॲक्युरेट ड्रेसमध्ये. तर नक्की जा आणि बघा. आणि बस आता हा रिव्ह्यू इथंच एंड करतो, कारण की मला बसून नीट व्यवस्थित पण नाही बोललो. आज शूट तर करायचंच आहे, मग आज बोललो की जाऊ दे असंच करूया, डायरेक्ट बोलूया जे वाटतं आहे, जे काय मला बघून वाटलं ते सगळं. तर बस रिव्ह्यू इथंच संपला आहे. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, नक्की कमेंट करा आणि बस.